नमस्कार मित्रांनो, बघा एमपीएससी गट ब 2024च्या पूर्व परीक्षेला विचारलेला हा क्वेश्चन आहे. बघा अतिशय दिसायला किचकट क्वेश्चन आहे. आपल्याला हा क्वेश्चन प्रॉपर कन्सेप्टने सोडवायचा आहे. बघा अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारात अ ला किती टक्के नफा अथवा तोटा झाला. आपल्याला बघा क्वेश्चन सोडूयात. पहिल्यांदा काय व्यवहार झालाय, तर अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. थोडक्यात अ ने जर वस्तू 100 रुपयाला खरेदी केलेली असेल तर 10% नफ्याने कुणाला विकली, ब ला. म्हणजे ब ला किती रुपयाला विकली असेल हो, 10% नफ्याने, म्हणजे कितीला, 110 रुपयाला ब ला ती वस्तू मिळाली असेल. आता बघा ब ने 110 रुपयाला वस्तू विकत घेतली, अ ने 100 ची 110 रुपयाला विकली. आता पहिल्या व्यवहारात अ ला 10% नफा झालाय, त्यांना आपल्याला सांगितलंय. ठीक आहे, 10% काय झालाय, नफा झालाय. आता परत काय केलं, ब ने 110 रुपयाला ती वस्तू विकत घेतलेली आहे. आता ब कडे वस्तू आहे, 110 रुपयाला वस्तू विकत घेतलेली आहे. ती ब बघा तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकतो. बघा 110 रुपयाची वस्तू 10% तोट्याने, म्हणजे 110 चे 10% असतात 11 रुपये तोट्याने विकतो. 110 वजा 11 किती रुपयाला विकणार आहे तो, 99 रुपयाला अ ला विकणार आहे. आता बघा अ ने वस्तू खरेदी किती रुपयाला केली होती सुरुवातीला, 100 रुपयाला, आणि आता पुन्हा खरेदी केली विकून 99 रुपयाला खरेदी केली. म्हणजे काय, तर अ ला 1% नफा झाला. इथे 100 रुपयाला आधी खरेदी केली होती, आता परत 99 रुपयाला खरेदी केली, म्हणजे यामध्ये सुद्धा त्याला 1% नफा झाला. म्हणजे दुसऱ्या व्यवहारात अ ला 1% नफा झाला. टोटल जर दोन्ही व्यवहारांचा जर नफा बघितला तर अ ला एकूण नफा किती झाला, 10 अधिक 1 11% नफा होईल. कुणाला होईल, तर अ ला होईल. बघा अतिशय सुंदर क्वेश्चन आहे, दिसायला किचकट आहे. आपण हा क्वेश्चन प्रॉपर कन्सेप्टने सोडवलाय. असेच नवनवीन किचकट क्वेश्चन बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.